मराठीमध्ये बिग बँगची प्रोसेस समजून घेण्याचा आहे आपला चौथा एपिसोड आणि आपल्या ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीजचा 55वा एपिसोड. वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी 101 सिरीज, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण युनिवर्स एक्सप्लोअर करतोय 1 एपिसोड ॲट अ टाईम. मागच्या 3 एपिसोडमध्ये आपण फक्त एवढंच डिस्कस केलं आहे की बिग बँगच्या इव्हेंटनंतर पहिल्या 1 सेकंदात काय झालं. पण आता या शेवटच्या एपिसोडमध्ये थोडीशी स्पीड वाढवू. नेमकं शूट करताना लाईट गेली, असो आपण कंटिन्यू करू. हायड्रोजन तयार झाला आणि हळूहळू सगळं एकदम स्टेबल व्हायला लागलं. पूर्ण युनिवर्स काळोखानं झाकलेला आहे. जरी एखादा लाईट सोर्स तयार झालाच तरी हायड्रोजननी एवढं सगळं पॅक भरलेलं आहे की त्या लाईटला पास व्हायला सुद्धा जागा नाही. असंही विचार करून बघा, जरी लाईट सोर्स तयार झालाच, विजिबल लाईट आलीच, तरी त्या विजिबल लाईटला ऑब्झर्व करणारं कोणी नाही. मग लाईट असो नसो काय फरक पडतो. त्यानंतर आता पुढं जे फंडामेंटल फोर्सेस सुरुवातीला तयार झाले होते त्यातल्या एकानं त्याचा रोल निभवायला सुरू केलं, ग्रॅव्हिटी. पुढच्या काही मिलियन वर्षात ग्रॅव्हिटीमुळे हायड्रोजन क्लम्प होऊन त्याचे तयार झाले तारे आणि गॅलेक्सीज. आता तारा नेमकं कसा तयार होतं त्याच्या बर्थपासून डेथपर्यंत सगळी प्रोसेस आपण बघितलेली प्रोफाईलवर व्हिडिओ आहे, चेक करा. याच प्रोसेसने मग पुढं बिग बँगनंतर 9 बिलियन वर्षांनी आपला सूर्य तयार झाला. सूर्यासोबत तयार झाली काही पुढच्या बिलियन वर्षांमध्ये पृथ्वी. पृथ्वी कशी तयार झाली हे आपण पुढे डिटेलमध्ये बघू. पण फिरून पुन्हा तेच प्रश्न येते की हे बिग बँग व्हायच्या आधी, त्या पॉईंटच्या आधी काय होतं. त्या छोट्याशा पॉईंटच्या आधी जर एखादं युनिवर्स होतं तर ते कसं होतं. जर आधी युनिवर्स होतं तर याला बिग बँग म्हणायचं का बिग बाउन्स म्हणायचं. असे बरेच प्रश्न आहेत ज्याची उत्तर आपल्याला माहीत नाहीत आणि कदाचित माहीत होणारही नाहीत. पण ज्याचे उत्तर आपल्याला भेटलेत, ज्याच्यावर ॲटलिस्ट थेरीज तरी आहेत, असे टॉपिक डिस्कस करायला आपलं काय जातं. बिग बँग सोडून आपल्या युनिवर्सबद्दल अजून बऱ्याच थेरी आहेत, त्या पुढच्या एक पार्टमध्ये आपण डिस्कस करू.